तर नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी जी आहे भरती निघालेली आहे। तर ही जी भरती आहे मित्रांनो, ही अप्रेंटिसशिप भरती आहे। औष्णिक विद्युत केंद्रामध्ये टोटल किती जागा आलेल्या आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की जे एकूण भरायच्या जागा आहे, टोटल जे जागा आहे ते 140 आहेत। तर 140 पदांसाठी मित्रांनो ही काय आहे भरती या ठिकाणी निघालेली आहे। कोणकोणत्या ट्रेडसाठी किती जागा आहेत, तर टर्नरसाठी 8 जागा आहेत, मशिनिस्टसाठी 7 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 25, वायरमॅनसाठी 10, फिटरसाठी 30, वेल्डरसाठी 30 आणि कोपासाठी 10, मेकॅनिक डिझेलसाठी 15, प्लंबरसाठी 5 अशा एकूण 140 जागांसाठी ही काय होणार आहे मित्रांनो भरती होणार आहे। अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे तर ते बघा। तर इच्छुक उमेदवाराने जे विद्यार्थी ITI उत्तीर्ण आहेत तर त्या उमेदवाराने 9/5/2025 पर्यंत जी वेबसाईट दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ती वेबसाईट पाहू शकता। या संकेतस्थळावर काय करायचं आहे, नोंदणी करायची आहे आणि या ठिकाणी जो दिलेला आस्थापन कोड आहे तर हा कोड आणि MSPGCL पारस थर्मल पॉवर स्टेशन हा पर्याय निवडून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरणं काय राहणार आहे, आवश्यक राहणार आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे तर ते बघा। तर ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेला आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। तर यामध्ये किती गुण तुम्हाला लागणार आहेत, तर मागासवर्गीयांसाठी कमीत कमी 55 गुण आणि जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत, खुल्या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना 60% गुण असणं आवश्यक आहे। तर या उमेदवारांनी जी अप्रेंटिसशिप india.gov.in हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे। तर उमेदवारांच्या निवडीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता या ठिकाणी लागणार आहे आणि संकेतस्थळावर जे तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागू शकतात त्याची डिटेलसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर तुम्हाला ITIमध्ये जेही सेमिस्टर तुम्ही दिलेले आहेत त्या संपूर्ण सेमिस्टरची जी गुणपत्रिका आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत। त्याचबरोबर 10वीची मार्कशीट आणि रहिवासी दाखला म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी मागला जाऊ शकतो। तर ही जी कागदपत्रं आहे तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करता वेळेस अपलोड करायची आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो काही जी सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता। तर अंतिम जे दिनांक आहे अर्ज करण्याची ती 9/5/2025 राहणार आहे। तर 9/5/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक राहणार आहे। तर वयोमर्यादा बघा, तर 9/5/2025 पर्यंत उमेदवाराचं जे वय आहे ते 18 वर्षापेक्षा कमी आणि 38पेक्षा जास्त नसावं। मागासवर्गीयांसाठी जी वयाची शिथिलता आहे ती 5 वर्ष आहे। बाकी सर्व डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही जाहिरात मी टाकलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती पाहू शकता। धन्यवाद।